नमस्कार मित्रांनो, आज टी शर्ट घालून व्हिडिओ करायचं कारण म्हणजे ज्यांच्यावर व्हिडिओ करतोय ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन आज मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर मरीन ड्राईव्ह येथे टी शर्ट आणि छोटी चड्डी घालून धावत होते आणि त्यांना धावताना बघून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. अर्थात पोलिसांनी ते धावत असताना अनेक दुचाकीस्वारांना, गाडीवाल्यांना अडवून धरलं होतं, पण तरी देखील एका देशाचे अध्यक्ष धावतायत रस्त्यातनं आणि आजूबाजूला अशी काही सिक्युरिटी नाही आहे, 2-4 फक्त लोक धावतायत. असं कसं? आपल्याकडे अगदी बारक्यातले बारके नेते धावत असतात, धावत नाहीच म्हणजे इकडे तिकडे जातात, त्या 50 गाड्यांचा ताफा घेऊन जातात आणि आपल्या जीवाला किती धोका आहे, किती सुरक्षा आपल्या पुढे मागे आहे हे दाखवणं आपल्याकडे महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळे असे काही मोदीजींनी सांगितल्यावर 21 जूनला योगासनं करावी लागतात. तेवढं सोडलं तर असं धावण्याचे वगैरे प्रमाण, म्हणजे दिल्लीमध्ये अनेक नेते वॉकला जातात आणि तिथे ते भेटायचे वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत, पण असं चित्र फारसं दिसत नाही. पण मुद्दा आहे की इमॅन्युअल मॅक्रॉनसाठी हे धावणं हाही एक पब्लिक डिप्लोमसी ज्याला म्हणतात, एक लोकांपर्यंत पोचण्याचा भाग होता. मॅक्रॉन यांची भारताची 4थी भेट काल रात्री मुंबईत सुरू झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, 2 उपमुख्यमंत्री, राज्यपाल यांनी सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना भेटायला मुंबईत आले होते. भारत फ्रान्सबद्दल बोलण्यापूर्वी हा मुद्दा मांडणं आवश्यक आहे, कारण उबाठा सैनिक आणि त्यांचे सगळे बाकीचे भावंड, मदत करणारे त्यांचे मित्रपरिवार सातत्याने करत असतात की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचा डाव आहे, मुंबईतले सगळे उद्योग गुजरातला घेऊन जायचा डाव आहे, मुंबई इंच इंच गुजरातकडे सरकत चालले वगैरे वगैरे वगैरे. हे खरं आहे की मोदी सरकारला परदेशी पाहुण्यांना गांधीनगरला, साबरमती नदीच्या किनारी घेऊन जायचं, गिफ्ट सिटीत घेऊन जायचं, त्याची जास्त इच्छा असते, कारण ते त्यांचं शहर आहे आणि प्रत्येकजण आपल्या शहराबद्दल थोडासा हळवा असणं, थोडंसं आपल्या इथे लोक यावे असं वाटणं स्वाभाविक असतं. पण तरी देखील भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या देशांचे नेते भारतात येतात तेव्हा आवर्जून मुंबईला भेट देतात. याचा अर्थ मुंबई हे देशाच्या आर्थिक विकासाचं इंजिन आहे. त्यांच्या इंजिनाने दिशा बदलली, पण मुंबई हे आर्थिक विकासाचं इंजिन आहे हे त्यांना कळतं. आणि ते जेव्हा आग्रह करतात की आम्हाला मुंबईला यायचं आहे, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्यांना भेटायला मुंबईला येतात. याच्या आधी हीच गोष्ट ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्याबाबत झाली होती. मोदी त्यांना भेटायला, त्यांच्यासोबत कार्यक्रम करायला मुंबईला आले होते आणि त्यामुळे मुंबई गुजरातकडे सरकते, मुंबईचे उद्योगधंदे चोरून गुजरातला नेत आहेत. त्यांच्या गालावर इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी सणसणीत चपराक मारलेली आहे. आता भारत फ्रान्स संबंधांबद्दल बोलणं आवश्यक आहे. इमॅन्युअल मॅक्रॉन पुढच्या एप्रिलमध्ये निवडणुकांना सामोरे जात आहे. 2017 सालापासून ते फ्रान्सचे अध्यक्ष आहेत आणि आता त्यांचं अध्यक्षपद गोत्यात आलेलं आहे. याचं कारण फ्रान्समध्ये त्यांच्या सरकारविरुद्ध किंवा मध्यममार्गी विचारांच्या राजकीय पक्षांविरुद्ध प्रचंड प्रमाणात असंतोष आहे. खूप मोठ्या संख्येने शरणार्थी फ्रान्समध्ये घुसलेले आहेत. खूप मोठ्या संख्येने मुस्लिम धर्मीय फ्रान्समध्ये, आणि त्याच्यातही राजधानी पॅरिस असो किंवा जिथे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जिथे समुद्रात उडी मारली ते मार्से बंदर असो, तिथे तर परिस्थिती बिकट आहे. आणि त्याच्यामुळे दहशतवादी हल्ले होणं, त्याच्यामुळे शहराचं सगळं रूप बदलणं, एवढंच नाही तर आर्थिक सुधारणा करायच्या झाल्या तर त्याला होणारा विरोध, त्याला होणारे संप, शहरात साठलेले, पॅरिसमध्ये साठलेले कचऱ्याचे ढीग, या सगळ्यातनं उजव्या विचारसरणीच्या नॅशनल रॅली पक्षाचा मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये लोकप्रियता वाढलेली आहे आणि पुढच्या निवडणुका ते जिंकतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ होती असं म्हटलं जात होतं. पण अचानक ट्रम्प तात्या यांनी परिस्थिती थोडी हलवून ठेवली, कारण गेल्या वर्षी जेव्हा ट्रम्प अध्यक्ष झाले तेव्हा फक्त फ्रान्स नाही, जगभरातल्या उजव्या विचारसरणीच्या पक्षांमध्ये आनंदाची लाट आली होती की ट्रम्पमुळे हे जे सगळे आपले शत्रू आहेत राजकारणातले त्यांना जरा थोडासा बंदोबस्त होईल. पण ट्रम्प यांनी नंतर जे निर्णय घेतले आणि इतर देशांवर आयात कर लावला,
ग्रीनलँड ताब्यात घ्यायची गोष्ट सुरुवात केली, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भेटले, त्याच्यामुळे उजव्या विचारसरणीच्या पक्षांची खास करून युरोपीय देशांमध्ये कोंडी झाली आणि त्याचा झालाच तर थोडासा फायदा इमॅन्युअल मॅक्रॉन यांना होईल. पण आत्ता तरी सर्वेक्षणामध्ये इमॅन्युअल मॅक्रॉन पिछाडीवर आहेत आणि म्हणूनच भारताचा हा दौरा त्यांच्याकडे PR करण्याच्या एका गोष्टीचा भाग आहे. पण हा फक्त PRचा दौरा नाही आहे, पब्लिक रिलेशन, पब्लिक परसेप्शन बदलायचा हा दौरा नाही आहे. तसंही म्हटलं की आज रशियाला मागे टाकून फ्रान्स हा भारताचा सगळ्यात विश्वासार्ह भागीदार देश म्हणून पुढे येतोय. तुमच्यापैकी अनेकांना अशा प्रकारचं विधान आवडणार नाही, कारण रशियाची आणि भारताची मैत्री जुनी आहे आणि अनेक काळाच्या कसोटीवर टिकलेली आहे. पण फ्रान्सकडे एका प्रकारे जगातलं आधुनिक तंत्रज्ञान, खास करून संरक्षण क्षेत्र, विज्ञान तंत्रज्ञान याच्यातलं आधुनिक तंत्रज्ञान फ्रान्सकडे आहे आणि फ्रान्सकडे ही परराष्ट्र धोरणातली स्वायत्तता ही फ्रान्ससाठी महत्त्वाचा विषय आहे. 1947 साली भारत आणि फ्रान्स यांच्यात संबंध प्रस्थापित झाले. 1998 साली भारताशी सामरिक भागीदारी म्हणजे परराष्ट्र संबंध असतात त्याचा दर्जा वेगवेगळ्या स्तरावर असतो, तो दर्जा उंचावून स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपच्या दर्जावर नेणारा फ्रान्स हा पहिला पाश्चिमात्य देश आहे. याच्या आधी रशियाशी असतील, पण फ्रान्स हा पहिला पाश्चिमात्य देश आहे आणि त्यालाही 25 वर्ष पूर्ण झाली. आणि गेल्या 30 वर्षात वेगवेगळ्या संकटाच्या काळात खास करून संयुक्त राष्ट्रांमध्ये फ्रान्सने भारताचं भरभक्कम समर्थन केलेलं आहे. युरोपमध्ये प्रचंड प्रमाणावर अस्वस्थता, एकीकडे अमेरिका आहे, एकीकडे चीन आहे आणि ही अस्वस्थता फक्त संरक्षणाच्या मुद्द्यावर नाही आहे, ही अस्वस्थता आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI मुळे होणाऱ्या स्थित्यंतराच्या बाबतीत आहे. इमॅन्युअल मॅक्रॉन भारतात आलेले आहेत, ते इंडिया AI इम्पॅक्ट समिट म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत भारताने जे एक परिषद आयोजित केलेली आहे राजधानी दिल्लीमध्ये, ती 5 दिवसाची आहे, पण त्याचं जी कॉन्फरन्स आहे ती 19 आणि 20 तारखेला आहे. त्याच्या उद्घाटनाला ते राजधानी दिल्लीमध्ये असतील. त्यांच्याबरोबर ब्राझीलचे अध्यक्ष लुला डा सिल्वा असतील, इतर देशांचेही, त्याच्यामध्ये स्पेन आहे, सर्बिया, इतरही देश आहेत. म्हणजे जवळजवळ 41 देशांचे मंत्री आणि मंत्री किंवा अध्यक्ष, पंतप्रधान एवढ्या मोठ्या संख्येने परदेशी पाहुणे या परिषदेला उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे हे मॅक्रॉन यांच्या भारत भेटीचं एक मोठं कारण आहे. दुसरं कारण आहे ते म्हणजे भारताच्या डिफेन्स ॲक्विजिशन कमिटीने संरक्षण मंत्रालयाच्या 114 AMCA ॲडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट विकत घेण्याचा त्याला मंजुरी दिलेली आहे. आता बहुतेक या मॅक्रॉन यांच्या दौऱ्यामध्ये कदाचित याबाबत घोषणा केली जाईल, कदाचित सामंजस्य करार केला जाईल आणि मग वाटाघाटी सुरू होतील. आत्तापर्यंत वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत की यातली 90 विमानं भारतात बनवली जातील आणि त्याच्यातही 50% जास्त भाग हे भारतीय बनावटीचे असतील. याच्यातली सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे विमानाचे जे फ्युसलेज आहे, जे साईडचे वॉल असतात त्याच्या आतमधून ज्या नळ्या सगळ्या हे जातात ते भारतात पॅनल बनवले जाणार आहेत. हे बनवायला अतिशय कॉम्प्लेक्स हे डिझायनिंग आणि आर्किटेक्चर त्याचं असतं आणि पहिल्यांदाच हे काम एक खाजगी कंपनी करणार आहे. टाटा ॲडव्हान्स सिस्टीम हे करणार आहे. टाटा ॲडव्हान्स सिस्टीमने एक फ्रान्सच्या एअरबस कंपनीबरोबर हेलिकॉप्टर बनवण्याचाही करार केलेला आहे. आज राजनाथ सिंग संरक्षण मंत्री बेंगळुरूमध्ये फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांसोबत उपस्थित होते, त्याबाबत घोषणा झाली. आणि हे सगळं भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यात झालेल्या मुक्त व्यापार कराराचा भाग म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत. हा करार झाल्या मॅक्रॉन भारतात येत आहेत. त्याच्या आधी जर्मनीचे फ्रेडरिक मर्क्स भारतात आले होते. पण एका प्रकारे फ्रान्स आणि जर्मनी हे ब्रिटनच्या युरोपीय महासंघाच्या चे 2 प्रमुख स्तंभ आहेत आणि त्यामुळे दोन्ही देशांच्या दृष्टीने भारताचं अतिशय महत्त्व आहे. म्हणजे एकीकडे AI, दुसरीकडे संरक्षण, तिसरीकडे उत्पादन, चौथं चीनची स्पर्धा. आणि चीनमुळे या सगळ्यांची अतिशय अडचणीची अवस्था झालेली आहे. त्यांना सगळ्यांना वाटतं की आपण चीनला चांगल्या मालाचा म्हणजे तंत्रज्ञान असलेल्या गोष्टींचा निर्यात आपण करू शकू, चीनकडनं स्वस्त गोष्टी आयात करू शकू. पण आज चीननी सगळा गेम बदलून टाकलेला आहे आणि त्यामुळे चीनकडनं वाहन असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी, बुलेट ट्रेन आज चीन ज्या प्रकारे बनवते ते बघता फ्रान्स आणि जर्मनी सारख्या देशांना भारतासारख्या देशांबरोबर भागीदारी करणं, आता त्याच्यातनं आपण चीनला स्पर्धा करू शकू की नाही मला कल्पना नाही, पण ती भागीदारी महत्त्वाची आहे. फ्रान्सकडे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनेक गोष्टींमध्ये
एक प्रवीणता आहे, ज्याच्यामुळे भारताला आत्ता सुरुवात केली तर 5 मजले चढायला जो काही वेळ लागणार आहे तो आपल्याला फ्रान्समुळे वाचू शकेल. पुढची चढाई आपल्याला करायची आणि ती अवघड आहे, पण निदान त्याच्यातनं एक हेड स्टार्ट आपल्याला मिळणार आहे. आणि त्यामुळे फ्रान्सचं महत्त्व आहे. आता याच्यातला सगळ्यात क्रिटिकल मुद्दा आहे की ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान जी रफाल विमानं होती त्याच्यामध्ये जे कोड, त्याचा सॉफ्टवेअर कोड आणि या सगळ्या गोष्टी होती त्या फ्रान्सने दिल्या नव्हत्या आणि त्यामुळे रफाल विमानामध्ये रशियन बनावटीची क्षेपणास्त्र वगैरे वापरणं शक्य झालं नव्हतं. भारताचा आग्रह आहे की ह्या जी पुढची डील आहे त्याच्यामध्ये आपल्याला सोर्स कोड हवा, त्याच्यामध्ये भारतीय बनावटीची क्षेपणास्त्र आणि कदाचित रशियन बनावटीची, रशियन माहितीने फ्रान्स परवानगी देईल का नाही, पण भारतीय बनावटीच्या क्षेपणास्त्रांना कदाचित परवानगी मिळू शकते. हा अर्थात वाटाघाटींचा भाग आहे. तसंच वाटाघाटींचा भाग हा त्याची विमानाची किंमत, कुठली शस्त्रास्त्र हे सगळं ठरवणंही आहे. पण फ्रान्स या बाबतीत अमेरिकेला पर्याय, म्हणजे एकीकडे रशिया आणि दुसरीकडे पाश्चिमात्य देशांमध्ये अमेरिका तुम्हाला विकायला बसलेली आहे. फ्रान्स तुम्हाला तंत्रज्ञान देऊन एकत्र बनवण्याचा प्रयत्न करण्यासाठी फ्रान्स सगळ्यात चांगला भागीदार आपल्यासमोर आहे. आणि त्या दृष्टीने इमॅन्युअल मॅक्रॉन भारतात आले असताना, मोठ्या व्यापारी शिष्टमंडळाबरोबर आले असताना, त्याच्याबरोबर बॉलिवूडचंही त्यांनी केलं. पण बॉलिवूडमध्ये पण काय मी आज बघितलं, शबाना आझमी आणि अनिल कपूर सगळे म्हातारे लोक त्याच्यामध्ये होते, तरुण असं कोणी नटनट्या त्याच्यात दिसलं नाही. पण सांस्कृतिक क्षेत्रातही काम होतं आहे. मी असं ऐकतोय की भारतीय पर्यटकांना अमेरिकेत जायला किंवा इतरत्र जायला, समजा फ्रान्समधून वाया फ्रान्स तुम्हाला विमान असेल तर त्याच्यात ट्रान्झिट विजा, जो आधी तुम्हाला युरोपीय महासंघाचा विजा काढण्याची किचकट प्रक्रिया असायची, पण तुम्ही फक्त एका विमानाने जाऊन दुसऱ्या विमानाने पुढे जात आहे युरोपात किंवा इतर देशांमध्ये, आफ्रिकेत जात आहे, दक्षिण अमेरिकेत जात आहे, तर ट्रान्झिट विजा फ्रान्स भारताला देणार आहे. विद्यार्थ्यांसाठी, भारतीय तंत्रकुशल कामगारांसाठी फ्रान्स आपले दरवाजे उघडे करत आहे. या सगळ्याचा परिणाम मला असं वाटतं येणाऱ्या काळात दिसून येईल. पण इमॅन्युअल मॅक्रॉन यांची भारत भेट त्यांचा स्वतःचा आलेख उंचावण्यासाठी असली तरी भारतालाही त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.